नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BAMS पूर्ण केलंय. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलंय. वेदामृत डे केअर पाईल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत आणि गेल्या 16 वर्षांपासून ठाण्यामध्ये ते सेंटर चालवतात. आतापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांवर मिश्र उपचार पद्धतीनं पाईल्स, फिशर, फिस्टुला यासारख्या आजारांवर यशस्वीरित्या त्यांनी उपचार केलेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये लिगेशन टेक्निक म्हणजेच सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोध निबंध त्यांनी सादर केलेत. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं मूळव्याधावरील स्टुडिओ हॉस्पिटल देखील डॉक्टरांचंच आहे. तर डॉक्टर, आज आपण मूळव्याधावर जे रामबाण उपाय त्याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी तर मूळव्याधामध्ये देखील पेनलेस केअर असतं का आणि कायमस्वरूपी हा आजार आपल्याला बरा करता येऊ शकतो का? अगदी बघ, कसं आहे, आमच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या 100% पेशंटला जर 2-3 प्रश्न पडत असतील तर ते असेच आहेत की मला दुखेल का, मला पुन्हा होईल का, आणि मला ऑफिसला कधी जाता येईल, आणि हे पेनलेस आहे का. तर आता ज्याला कोणाला मूळव्याध आहे ना, त्यासाठी ह्या नवीन काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ज्याला आपण सूत्रबंधन असं म्हणतो. म्हणजे सूत्रबंधन, लेझर्स आणि प्रतिसारणीय क्षार, जे आपल्या आयुर्वेदातलं शस्त्र आहे. प्रतिसारणीय क्षार म्हणजे एक औषधी लेपाचा प्रकार आहे की जो आपण पाईल्सला जिरवण्यासाठी वापरतो. या तिघांचा जर आपण वापर केला ना, तर पेशंट अगदी 2 तासात कुठल्याही प्रकारचा त्रास न होता पेशंट घरी जाऊ शकतो. याच्यात पेन नसतं, कापाकापी नसते, पाठीच्या मणक्यात इंजेक्शन देऊन भूल द्यायची गरज नाही. पेशंट दुसऱ्या दिवशी कामालाही हजर राहू शकतो. कारण सूत्रबंधनात जर तुम्ही बघितलं तर एक मशीन आपण गुदद्वाराच्या आतमध्ये टाकतो आणि प्रत्येकाच्या गुदद्वाराच्या आतमध्ये एक साधारणपणे 7 ते 8 मुळं असतात. ती सगळीच्या सगळी मुळं सर्कम्फरन्शियल पद्धतीने 2 लेवलला बंद केली जातात. त्याच्यामुळे त्याची रसद बंद होते आणि तो मूळव्याध श्रिंक होतो. जो राहिलेला पोर्शन आहे त्याच्यामध्ये लेझर टाकलं जातं किंवा आपल्या आयुर्वेदातला प्रतिसारणीय क्षार वापरला जातो. या 2 पद्धतीचा अवलंब एकत्रीकरण केल्यामुळे मूळव्याध ही कायमस्वरूपी नष्ट होते, ती तिला कधीच होत नाही. आणि हे शिवाय सगळं पेनलेस आहे, त्याच्यामुळे आता रुग्णांना घाबरण्याचं कारण नाही आणि पेशंट अगदी 2 तासात घरी जाऊन दुसऱ्या दिवशी कामावर पण हजर राहू शकतो. त्याच्यामुळे मूळव्याधीला आता घाबरू नका आणि त्याचा लवकरात लवकर उपचार करून मोकळे व्हा. बरं, पाईल छोटा, मोठा, खूप मोठा, कितीही मोठा असू दे, आता आपल्या ह्या पद्धतीद्वारे कुठल्याही प्रकारचा अवघडातला अवघड मूळव्याध सुद्धा बरं होतं. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मूळव्याधाला घाबरण्याचं कारण नाहीये, कारण मूळव्याध हा कायमस्वरूपी बरा केला जाऊ शकतो आणि या ट्रीटमेंटचा ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतलाय अशा रुग्णांचा अनुभव आपण पाहूयात. एवरीवन, माय नेम इज कमलेश चौहान. सो आज मैं आपको बताने वाला हूँ कि विद रिगार्ड्स टू जो मैं सफर कर रहा था इन टर्म्स ऑफ आई वाज सफरिंग फ्रॉम पाइल्स. फर्स्ट ऑफ ऑल, जब मुझे पाइल्स के बारे में पता चला, आई वाज वेरी मच स्कैर्ड अबाउट इट कि मैं किसको बताऊं, किससे शेयर करूं, whom should I consult, डॉक्टर कौन से अच्छे होंगे, बिकॉज आई वॉज नॉट अवेयर ऑफ इट. मैं काफी सारा गूगल किया, सर्च किया. आई वॉज बिट वरीड अबाउट इट कि कैसे होगा ये ठीक, ये आगे जाके कैसे मेरे बच्चों को तो नहीं हो जाए. सो एट दैट पर्टिकुलर टाइम, थ्रू माई कलीग्स, थ्रू माई फ्रेंड्स, आई हैव गॉट रेफरेंस ऑफ वेद अमृत. सो वेद अमृत थाने में है, दोस्ती इंफिल के यहाँ पे है. आई हैव मेट डॉक्टर्स आर वेरी नाइस. आई वॉज सफरिंग ग्रेड 4 सिम्टम्स ऑफ पाइल्स, वेर आई गिवन अ नॉलेज अबाउट इट. मेरे को समझाया गया, मेरे को बताया गया, एक्सप्लेन किया गया कि पाइल्स होता कैसा है, पाइल्स का रीजन क्या है होने के लिए. नाउअडेज जो जनरेशन है, दे आर हैविंग लॉट्स ऑफ आउटसाइड फूड्स. उनका अप्रोप्रिएट डाइट फॉलो, दे डोंट फॉलो दैट डाइट्स बिकॉज सोशल लाइफ ऐसी होगी आज की, कल्चर में ऐसा हो गया कि उसको ज्यादा महत्व घर के खाने को हम अवॉइड कर देते हैं. सो डॉक्टर श्रीधर के थ्रू उन्होंने मुझे ऑपरेट किया. आई बीन ऑपरेटेड ऑन 30th March of 2023 एंड उसके बाद ऑपरेट करने के बाद जो प्रोसेस है, सो देयर आर 2 प्रोसेस. सो वन इज अ लेजर प्रोसेस जहाँ पे कुछ कटिंग्स, कुछ नहीं होता है. मुझे काफी फील बेहतर हुआ, पहले से काफी ज्यादा जो था पेन वेन मेरे को कुछ भी नहीं हुआ. एंड विद इन नेक्स्ट 2-3 days आई वॉज एबल टू वर्क. आई कैन वर्क फ्रॉम होम. आई वॉज रेडी टू ट्रैवल एज वेल. And also they have given me some medicines. It was through their internal medicine as well and through the other pharmacies medicines as well.
So I've been right now here, and I've been feeling very good, great. After 45 days, I'm ready to roar again. So thanks to Vedamrut. So keep it up. नमस्कार, माझं नाव विजय मनोहर अनबोले. मी गावी मोनोपार देवगड सिंधुदुर्ग येथे गावी असतो मी. तर मला प्रथम पायलचा त्रास झाला. 1 महिना ब्लिडिंग चालूच होतं गावी. तिकडे म्हणजे डॉक्टरांना मी दाखवलं होतं, तर त्यांनी ते ब्लिडिंगचं गोळ्या वगैरे दिलं होतं, पण ते थांबतच नव्हतं. मूळ व्याधीचा इतका त्रास झाला होता की 3 गाठी त्यामध्ये होत्या. मग मी सरांचं ते यूट्यूबवर त्यांचं लेक्चर वगैरे पाहिलं आणि मी ते पाहून त्यांच्या इथे आलो. आणि त्याने मग ब्लिडिंगनी माझं हिमोग्लोबिन 5%वर गेलं होतं, कारण की रक्तस्राव थांबतच नव्हता. त्याच्यानंतर सरांशी भेटलो. त्यांनी मग मला ऑपरेशनची तारीख दिली. त्या अगोदर त्यांनी 4 बॉटल ब्लिडिंग चढवलं आणि प्लाझ्मा व्हाईट पेशी पण त्याबरोबर 4 बॉटल त्यांनी चढवल्या. आणि नंतर त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यानंतर मला एकदम रिलॅक्स वाटलं. आज 4 महिन्याने मी गावाहून परत आलो आहे सरांना दाखवण्यासाठी. पण आता पण मला पूर्ण मूळ व्याधीपासून पूर्ण हे झालं. मला पोटाच्याही तक्रारी होत्या, म्हणजे पचनाच्या वगैरे, त्याही सरांनी त्या ट्रीटमेंटमधून सर्व क्लिअर केलं आणि आज मी समाधानी आहे. आज शेवटच्या सरांना मी भेटायला आलो होतो गावावरून, आणि आज मी पूर्ण मूळ व्याधी आणि पोटाच्या तक्रारीपासून पूर्ण समाधानी आहे. नमस्कार, मी विजय पाटील धुळ्यावरून आलेलो आहे आणि मी या ठिकाणी वेदामृत हॉस्पिटल ठाणे मानपाडा या ठिकाणी मला पायलचा खूप त्रास होता. गेली 10 वर्षापासून मी त्रास सहन करत होतो आणि माझे काही मित्र होते, रिलेटिव्स, त्यांनी मला वेदामृत हॉस्पिटलचा अनुभव सांगितला आणि आज मी या ठिकाणी 1 महिना झाला त्यानंतर फॉलोअपला आलेलो आहे. माझा जो काही त्रास आहे तो अगदी शून्य झालेला आहे आणि या ठिकाणी माझ्या काही पोटाच्या तक्रारी होत्या. ऑल ओव्हर सर्वच आजार या ठिकाणी बऱ्यापैकी सरांनी मला खूपच रिलीफ वाटलेलं आहे आणि मी अगदी मुक्त झालो असं मला या ठिकाणी वाटतं आहे. त्रासातून अगदी मुक्त झालो, कारण की हा त्रास सांगू शकत नाही आणि आपण कोणालाही दाखवू शकत नाही, अशा प्रकारचा त्रास होता. गेली 10 वर्ष मी जो काही अनुभव केला आणि त्याच्या ज्या वेदना सहन केल्या ह्या सांगू शकत नाही शब्दात. आणि आज या ठिकाणी जो काही मला अनुभव आलेला आहे, या माझ्या सगळ्या तक्रारी अगदी शून्य झालेल्या आहेत. एकही तक्रार राहिलेली नाही आणि खूपच रिलीफ, खूपच बरं वाटलेलं. इथलं इन्व्हायरमेंट आणि पूर्ण जे वातावरण आहे ते सगळं काही डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली सगळं काही खूप काही चांगलं आहे. स्टाफही खूप चांगला आहे. पूर्ण हॉस्पिटल अगदी असं अनुभव मला अगदी म्हणजे महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही अशा प्रकारचा अनुभव आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जे कोणाला या ठिकाणी तक्रार असेल आपल्या पोटाच्या असोत किंवा पायी संदर्भात असोत, तर हे सेंटरला नक्कीच भेट द्या, अवश्य भेट द्या, निसंकोच पणे भेट द्या. अगदी मी डॉक्टर सुधीर सरांचे खूप आभारी आहे, मनस्वी खूप आभार मानतो. तर खरंच या रुग्णांचा आपण अनुभव पाहिलाय की कशा पद्धतीनं इतकं दुखत असताना देखील ट्रीटमेंट होते आणि त्यानंतरचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद देखील आत्ताच आपण पाहिला. यानंतर फिशरच्या बाबतीत देखील वेदनाविरहित ट्रीटमेंट असते का, आणि त्याविषयी आम्हाला काय सांगाल? फिशर, ज्याला मराठीत परिकर्तिका म्हणतो, ज्याच्यामध्ये गुदद्वारामध्ये फाटलं जातं, शी कडक झाल्यामुळे, जुलाब झाल्यामुळे, प्रवास झाल्यामुळे किंवा अतिरिक्त व्यायाम केल्यामुळे त्या जागी फाटणे, चीर पडणे, त्याला फिशर म्हणतात. बऱ्याच वेळा आपल्याकडे हे घरगुती उपाय करून किंवा चालढकल करून ते अंगावर सहन केलं जातं आणि मग काही दिवसानंतर त्याच्यामध्ये एक मोडासारखा स्किन टॅग बाहेर येतो. आणखीन तो सहन करत गेला की त्याच्यात इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन होऊन त्याचा ऍब्सेस होतो किंवा फिस्टुला फॉर्म होतो. मग आता सगळं टेक्नॉलॉजी अवेलेबल असताना एखादा आजार खूप जास्त सहन का करायचा? आता फिशरमध्ये ऑलरेडी जखम असते, परंतु आपल्याकडे एक रोटेशनल फ्लॅप नावाची पद्धत आहे, ज्याच्याद्वारे हा फिशर बेड आणि हा टॅग लेझरद्वारे काढल्यानंतर त्याच्यावरची आतली चांगली अंतत्वचा चढवली जाते. ती चढवल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी जखम राहतच नाही. बरं, एक स्पिंक्टरोलायसिस नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कुठेही चिरफाड करावी लागत नाही, रिंग कट करावी लागत नाही, परंतु जागा ही पूर्ववत केली जाते. कारण फिशरमध्ये जागा छोटी होते, तिला नॉर्मल करण्यासाठी ही स्पिंक्टरोलायसिस नावाची ट्रीटमेंट अत्यंत उपयुक्त आहे. आणि सोबत आपल्याला त्या पेशंटला, त्या रुग्णाला 3 महिने आपण आयुर्वेदिक औषधं देतो. ती घेतली की फिशर सुद्धा पुन्हा होत नाही. सो आता फिशर झालं म्हणून घाबरू नका.
जखम झाली म्हणून घाबरू नका, कारण फिशरमध्ये सुद्धा ब्लिडिंग असतं, फिशरमध्ये पण मोड बाहेर येतो आणि फिशरमध्ये पण दुखणं असतं. सो मूळव्याधी सदृश जरी लक्षणं असली तरी ह्याला सुद्धा आपल्याला पेनलेस पद्धतीने बरं करता येतं. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की आता फिशरला देखील घाबरण्याचं कारण नाहीये, कारण त्यावर देखील आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात आणि हेच उपचार घेतलेल्या रुग्णांचा आपण अनुभव पाहूयात. मेरा नातून है ना गांव में था, लेके आया, उसका मांस बढ़ गया था, उसको हमारा फैमिली डॉक्टर पास लेके गया, वो हम लोग को डॉक्टर पास दिया, बड़ा डॉक्टर पास लेके आया, वो भी उसको ऑपरेशन किया, हम लोग डर गया था भी ठीक हो जाएगा ऐसा हम लोग को डॉक्टर बताया, भी हम लोग ठीक हो गया. आज का 10 दिन हुआ, इतना भी तकलीफ नहीं है. आज हम लोग इतना खुशी है, हम लोग को डॉक्टर भगवान है, मेरा नातनी की मेरे को भगवान है. उसका मम्मी मट्टी का काम करता था, लेके आया, हम लोग को भगवान का जैसा खड़ा हुआ. माझं नाव अनिल कुमार नामदेव पाटील. मी एक रिटायर हेडमास्टर आहे आणि मला 1 वर्षापासून पिस्तुला ह्या आजाराचा त्रास होता. मी बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल इलाज केलेला आहे, माळशिरस, अकलूज, नगर, पण मला हार्ट रिस्क असल्यामुळे, हार्ट ब्लॉकेज असल्यामुळे कुठल्याही डॉक्टरांनी जास्त रिस्क घेतली नाही आणि त्यामुळे मी सहज एकदा टीव्हीला ॲड पाहिली वेदांत अमृत हॉस्पिटलची आणि आमचा मुलगाही डॉक्टर आहे, तोही ठाण्यात असतो आणि त्यांना मी विचारलं की असे असे डॉक्टर आहेत आणि त्यांना जाऊन भेटा तुम्ही. तरी आमचे मुलगा त्यावेळेस तिथे भेटले आणि ते डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वडिलांना घेऊन या, आपण ऑपरेशन करू. आणि याच्यानंतर मग मी आलो आणि माझं चेकिंग 2-3 दिवस त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी सक्सेसफुल ऑपरेशन केलं. मला इथे हॉस्पिटल आल्यानंतर इतका आनंद वाटला की मी फार मस्त चांगली सोय हॉस्पिटलमध्ये आहे आणि डॉक्टरांनी माझ्या हसत मला समजलंही कसं ऑपरेशन केलं आणि त्याच्यामुळे मी फार खुश आहे आणि हा त्रास माझा कम्प्लिटली पूर्ण बरा झालेला आहे. आता त्रास पूर्ण होऊन माझ्या इतर पोटाची त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. त्यामुळे मी हॉस्पिटलबद्दल आणि डॉक्टरांबद्दल फार समाधानी आहे. तर फिशर सारख्या आजारावर देखील पेनलेस पद्धतीनं उपचार करता येतात आणि याचा अनुभव आत्ताच आपण पाहिलाय. त्यामुळे या ट्रीटमेंट विषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर आपल्या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी रुग्णांचा अनुभव हा अतिशय चांगला होता ही संपूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर. मात्र फिस्टुलाच्या बाबतीत देखील मला विचारायचं आहे, फिस्टुला हा औषधाने बरा होऊ शकतो का आणि यावर सर्वात जास्त प्रभावी अशी ट्रीटमेंट नेमकी कोणती आहे? हे बघ, शत्रूला ही होऊ नये असा जर कुठला आजार असेल तर तो भगंदर, ज्याला आपण फिस्टुला म्हणतो. एखाद्याला फिस्टुला झाला हे कन्फर्म झाला असेल ना तर त्याने उगाच औषध पाणी करून वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालू नये. फिस्टुला झाला की त्याला पहिल्यांदा कुठल्या ना कुठल्या प्रोसिजरद्वारे नष्ट करणं गरजेचं असतं. आता ह्याच्यात नक्की असतं कसं, गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येते, फुटते, त्याच्यातून लस किंवा पुयस्त्राव, रक्तस्त्राव येत राहतो. बाहेर एक पुळी आणि गुदद्वाराच्या आतमध्ये एक होल पडलेला असतं आणि मध्ये एक नाल्या स्वरूपाचं स्वरूप असतं. आता ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, सिंपल फिस्टुला, कॉम्प्लिकेटेड फिस्टुला, लो ॲनल फिस्टुला, हाय ॲनल फिस्टुला. तर जे फिस्टुले कॉम्प्लिकेटेड होतात त्याला कुठली एक पद्धत लागू पडत नाही, रिकरन्स होतो, पुन्हा पुन्हा होतं. म्हणजे आपण असं कधी ऐकतो ना की बाबा ऑपरेशन केलं, 4 वेळा ऑपरेशन झालं, 3 वेळा ऑपरेशन झालं, तर फिस्टुलाचे केसेस असतात. तर कॉम्प्लिकेटेड फिस्टुलामध्ये कुठली एक पद्धत काम नाही करत, तिथे 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा पद्धती आहेत. लिफ्ट मेथड आहे, लेझर मेथड आहे, वाफ नावाची मेथड आहे, बायोमेडिकल प्लग्स आहेत, फिस्टुलोटॉमी आहेत. हे सगळ्या जरी असल्या तरी कुठल्याही एका पद्धतीला 100% यशस्वी ती होत नाही. आपल्याकडे जनरली जेव्हा कॉम्प्लिकेटेड फिस्टुला येतात, जेव्हा ते सरळ स्ट्रेट फिस्टुले असतात ना, तर लेझरने अगदी 100% उपाय होतो आणि त्याला कुठलीही जखमही होत नाही. पण जेव्हा त्याला 1 पेक्षा अधिक ब्रांचेस फुटतात, जेव्हा ते कॉम्प्लिकेटेड होतात, तेव्हा आपल्याकडे प्रतिसरणी क्षार वापरावं लागतं, लेझर वापरावं लागतं. कधी कधी आम्ही एक स्पेशली काही रबर्स बनवले, जसं नाकामध्ये नथनी टाकतात तशा पद्धतीचा तो एक रबर बँड असतो की ज्याच्यातून आपण काही डिसइंटिग्रेट होत राहतात औषधं आणि त्या सगळ्या इन्फेक्टेड पार्टला ते क्लिअर करत असतात आणि ह्या सगळ्या पद्धतीमुळे जखमा मोठ्या होत नाहीत.
आणि आपल्याकडे आतापर्यंत जवळपास 99.9% सक्सेस रेट आहे. फिस्टुला पुन्हा होत नाही. आणि आता ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे जखमाही मोठ्या होत नाहीत. आणि पेशंटला अगदी रोज ड्रेसिंग करायला पाहिजे असंही नाहीये. सो रुग्णांनी फिस्टुलासाठी पण घाबरायचं नाही. जे काही बेस्ट आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जगातली जी काही फिस्टुलासाठी अद्ययावत तंत्रज्ञान जे लागतं ते सगळं आपल्याकडे आहे. आणि शिवाय आयुर्वेदाची जोड आहे. आयुर्वेदातलं झालेलं रिसर्च आहे. त्याच पद्धतीने तुमची लाईफस्टाईल, तुमचं रोजचं खाणपान, ऋतुचर्या, दिनचर्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, वजन कंट्रोलमध्ये ठेवलं, हॉर्मोनल बॅलन्स केलं की हा पुन्हा होत नाही. बरं, आपलं हे जे हॉस्पिटल आहे ना, हे महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल आहे जे फक्त मूळव्याधीसाठी, फिशरसाठी, फिस्टुलासाठी वाहिलेलं आहे. इथे रुग्णांनी कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून यायचंय, तपासण्या करून 2 तासात पेशंटचं प्रोसिजर होऊन जाते आणि तो लगेच घरी जाऊ शकतो. म्हणजे पेशंटला ऑपरेशन झालं असं वाटतही नाही, दुखतही नाही. पेशंट अगदी रोजच्या रोज त्याची कामही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा, कसल्याही प्रकारचा कॉम्प्लिकेटेड आजार असू दे, मूळव्याधीशी निगडीत, हा 100% बरा होतो. तर जसं डॉक्टरांनी सांगितलं, फिशर असो, फिस्टुला असो किंवा मूळव्याध असो, यावर लवकरात लवकर जर उपचार केले तर हा आजार बरा होतो. आणि ज्यांनी ही ट्रीटमेंट घेतली आहे, नेमका त्यांचा अनुभव काय ते आपण पाहूयात. हाय, मेरा नाम गीता राकेश पुजारी. मुझे 2 साल से फिस्टुला का बहुत प्रॉब्लम था. बहुत जगह पे मेडिसिन किया, होम्योपैथी, वो सब. बाद में मेरा एक कलीग ने मुझे बताया है वेदामृत हॉस्पिटल बहुत अच्छा है ये सब प्रॉब्लम के लिए. यहाँ पे आने के बाद सुधीर सर से मिली, उन्होंने बहुत अच्छे से समझाया और लेजर से मेरा ऑपरेशन किया है. और यहाँ का स्टाफ और राउत सर, रुपेश राउत सर बहुत अच्छे से समझाते हैं. और कुछ भी प्रॉब्लम है, फाइल्स, फिशर, फिस्टुला, तो ये वेदामृत हॉस्पिटल बहुत अच्छा है. सुधीर सर ने बहुत अच्छा से, अभी भी मेरा ट्रीटमेंट चालू है. 2.5 मंथ हुआ है मेरा, अभी भी चालू है. पर बहुत अच्छा से एकदम इधर का एटमॉस्फेयर, मतलब पूरा स्टाफ और सर लोग दोनों, रूपी सर और सुधीर सर दोनों बहुत अच्छे हैं. अच्छी तरह से समझाते हैं, कुछ भी रहेगा एकदम क्लियरली बता देते, क्या मतलब डाइट प्लान का कैसा रहना है, लाइफस्टाइल का बारे में सब अच्छी तरह से बता देते हैं. पूरा थाने में फाइल्स, फिशर, फिस्टुला के लिए ये वेदामृत हॉस्पिटल बेस्ट है. मैं सजेस्ट करूंगी किसी को भी हो, यहाँ पे आ जाओ और यहाँ पे ट्रीटमेंट करो. नमस्कार, मी सुदर्शन, ठाणे जिल्हा शहापूरवरून आलेलो आहे. वेदामृत हॉस्पिटलचा मला जो पत्ता मिळाला, माझ्या मित्राकडून मिळाला. मला फिस्टुला झालेला. मी माझ्या स्थानिक डॉक्टरांकडे ती ट्रीटमेंट पूर्ण केली. परंतु जेव्हा मला यूट्यूब आणि व्हिडिओच्या माध्यमातून, दूरदर्शन त्या रविवारीच्या माध्यमातून मला समजलं की वेदामृत हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर उदामले आणि रुपेश राऊत या ठिकाणी पेशंटला ऑपरेट करतात, त्यानंतर मी इथे आलो. साधारण जानेवारी महिन्यामध्ये मी ऑपरेट केलं. खूप सुंदर अशी ट्रीटमेंट मला या ठिकाणी मिळाली. चांगला अनुभव आला. एक साधारणतः 40 दिवसानंतर क्षारसूत्रची पद्धत वापरली गेली. त्यानंतर 2 वेळेस क्षारसूत्र टेड वापरला. त्यानंतर जी दिलेली नियमित ड्रेसिंग किंवा ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या मी पूर्ण फॉलोअप केल्या. आणि मग यासाठी मी शहापूरवरून नियमित हॉस्पिटलमध्ये यायचो ज्यावेळेस मला बोलवलं त्यावेळेस. या हॉस्पिटलमधला जो चांगला अनुभव येथील स्टाफ आणि डॉक्टरांचं उत्तम आणि चांगलं असं सहकार्य मला मिळालं. म्हणून या आजारातून मी पूर्णतः बरा झालो. मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला या गोष्टी केव्हा केव्हा समजा जाणवल्या गुदमार्गाच्या, तर निश्चितच तुम्ही ठाणे येथील वेदामृत हॉस्पिटल, ठाणे वेदामृत हॉस्पिटल, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी जरूर या. चांगली आणि उत्तम अशी ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते. मी डॉक्टर सुधीर उदामले, डॉक्टर रुपेश राऊत आणि सर्व स्टाफ यांचा शतशः ऋणी आणि आभारी आहे. धन्यवाद सर. तर आताच आपण पाहिलंय की या आजारावर ज्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे नेमका त्यांचा अनुभव काय होता. मात्र तरी देखील मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक वेळेला अशा रुग्णांना ऑपरेशनची गरज असतेच का? अगदी बरोबर प्रश्न विचारलास तू. मूळव्याधमध्ये प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असतेच अशातला भाग नाही. जर मूळव्याधीचं ग्रेडिंग असतं, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 चे पाईल्स हे औषधांनी बरे होतात, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने बरे होतात. फिशर सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे जखम होणे, फाटणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर रुग्ण आमच्याकडे आला तर तो निश्चित औषधांनी बरा होतो. पण एकदा का टॅग बाहेर आला आणि तो इन्फेक्ट झाला
आणि स्पाझम झालं, जागा छोटी झाली, तर मात्र औषधांचा उपयोग होत नाही. ते तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार होतात. फिस्टूला मगाशी सांगितलं, औषधं नाही, त्याला काही ना काहीतरी प्रोसिजर करून बरं करायचं असतं. पॉलिप म्हणजे एखादा मांसल भाग जो घट्ट मांसाच्या दगडासारखा असतो तो बाहेर येणं किंवा गाठीसारखं स्वरूप प्राप्त होणं, मूळव्याध गाठीसारखी ज्याला आम्ही थ्रम्बोज पाईल्स म्हणतो, ते औषधांनी बरं होत नाही. पॉलिप औषधांनी बरं होत नाही. स्किन डिसिजेस असतात गुदद्वाराच्या अवतीभोवती, ज्याला खाज येणं वगैरे, इरिटेशन येणं, ते औषधाने बरे होतात. प्रुरायटिस आण्यव नावाचा आजार आहे, तो औषधाने बरा होतो. कॉन्स्टिपेशन औषधाने बरं होऊ शकतं. त्याच पद्धतीने गुदभ्रंश जो आहे, ज्याला आपण गुदद्वार आतडं बाहेर येणं, त्या औषधाने बरं होत नाही. सो पायलोनायडल सायनस जो पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या भागात तयार होतो, तो औषधाने बरा होत नाही. सो काही आजार हे पूर्णपणे औषधाने बरे होतात, काही आजार ह्या औषधाने बरे होतच नाही. सुरुवातीच्या अवस्थेतल्या गोष्टी ह्या औषधाने बरे होतात, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर डॉक्टरांनी आज आपल्याला इतकी महत्त्वाची माहिती दिली आणि त्याचबरोबर ज्या रुग्णांना उपचार घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणजे आता या उपचारांवर त्यांना मेडिक्लेम देखील मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच ज्या रुग्णांना आर्थिक सहाय्यता हवी असते किंवा या उपचार पद्धतीसाठी कुठेतरी आर्थिक अडचण असते, त्यांच्यासाठी ही खरंच आनंदाची बातमी आणि अनेक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, हे देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही ते आलात आणि इतके छान अनुभव आणि ही उपचार पद्धती आम्हाला समजावून सांगितली. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.